चालता चालता निघा. आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज येऊन राहिली कारंजा बोदळ या ठिकाणी. तर या ठिकाणी प्रदीप प्रल्हादराव निर्मळे वयवर्ष 40-42 वर्षा तरुणानं स्वतः घरात अटकलेल्या अवस्थेत स्वतःचा जीव दिल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नेमटिव्ह आहे. म्हणजे घटनास्थळी त्या ठिकाणचं कंडिशन तुम्ही समजू शकता. घटनास्थळी फॉरेन्सिकची गाडी बी आली असून मोठ्या प्रमाणात लोकांची त्या ठिकाणी गर्दी झाली आहे. हेच ते घर आहे आणि या घरात हेच ते ठिकाण आहे की ज्या व्यक्तीनं स्वतःला संपवून घेतलं आहे. नेमकं कारण काय आहे? ते शेतकरीच माणूस असेल किंवा मजूरदार माणूस असेल. एकूण 2-3 मुलं बाळ आहेत अशी ही प्राथमिक माहिती येऊन राहिली. पण दुपारी एकदम 12च्या सुमारास झालेल्या घटनेच्या गावात एकच खळबळ होऊन गेली आहे. घटनास्थळी शुभम खेरडे मित्र परिवाराची जी ॲम्ब्युलन्स सेवा राजू इतक्या दूर लोक ते ॲम्ब्युलन्स सेवा देतात. घटनास्थळी दाखल घेऊन ते आता तेले उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी फॉरेन्सिकसाठी घेऊन येत आहेत. यासोबत शुभम खेरडे मित्र परिवाराचे असणारे मयूर गोंडाळे वगैरे आणखीन जी मित्रमंडळी आहे हे तत्पर कोणत्याही प्रकारची रुग्णसेवा करत कारंजा बोंदळ म्हणजे लय दूर झालं परतवाड्यापासून इथपर्यंत गेले असून तुम्ही जर पाहत असाल तर गावातले लोक आजूबाजू सारे पोहून राहिले बुवा नेमकं झालं कसं. कारण हे शिरसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाव येते आणि दुपारच्या वेळेसच हे घटना झाल्याच्यानं गावात एकच मोठी खळबळ होऊन गेली. नेमकं असं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय याची अजून माहिती भेटली नसून याचा तपास आता शिरसगाव पोलीस स्टेशन करणार आहे. पण बोदळसारख्या छोट्याशा गावात आपलं कुटुंब चालवणारे प्रदीप प्रल्हादराव निर्मळे यांनी हे जे टोकाचं पाऊल उचललं त्याच्यानं त्याच्या घरचं जे सध्या घर आहे हे मात्र उघड्यावर पडलं आहे. म्हणजे नेमकं हे करण्याचं पाठीमागचं कारण काय आहे हे लवकरच माहीत होईल. पण तत्पूर्वी कारंजा बोदळ या ठिकाणून हे बातमी येत आहे. तुम्ही ते पाहत असाल. मला वाटतं बहुतेक कलाने भाऊ बी या ठिकाणी मला बोदळ या ठिकाणी दिसून आली म्हटलं गावरान 90वर बातमी. बोदळमधली घटना आहे म्हटलं हे.